बद्दलचा. तर तुम्हाला म्हणजे तिथल्या स्थानिकांचा विरोध असताना त्याच जागेमध्ये झाडं तोडू पण तिथंच करू का तुमचा एवढा कुंभमेळा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा उत्सव आहे. खरं म्हणजे हिंदू धर्मियांसाठी तर कुंभमेळा म्हणजे एक मोठा पर्वणी आहे, मोठा उत्सव आहे, याची आपल्याला कल्पना आहे. तपोवन ज्याला साधुग्राम म्हणतो आपण, ती जागा असल्यापासून ती जागा साधुग्रामसाठी रिझर्व आहे. सगळ्या साधूंचा वास तिथे राहणं हे सगळं तिथेच असतं. आणि मधल्या काळामध्ये बघा, आम्ही मागच्या वर्षी तुम्ही बघा साहेबांनी मॅपही दाखवला नाशिकला, ही झाडं एवढी आहेत. इथे सगळं आम्ही तिथे तपोवनामध्ये सगळ्यांचा आम्ही साधुग्राम केलेला आहे, त्यांचे टेंट लावलेले आहेत, त्यांची व्यवस्था केलेली आहे. मी म्हटलं मागच्या वर्षी जेवढे टेंट लावले होते आम्ही तेवढे लावते, 1 फूटसुद्धा जागा घेणार नाही. पण मधल्या 10 वर्षामध्ये पावसामुळे काही रेंट्री झाल्यात, कोणी वृक्षारोपण केलं, मग ती झाडं 5, 7, 8, 10 फुटाची झाली पण आहे झालेली ती. पण आता साधुग्राम म्हणजे कुंभमेळा आल्यावर ती झाडं काढणं क्रमप्राप्त आहे. अन्यथा काही मंडळी म्हणते की तुम्ही ओपन स्पेसमध्ये ओपन स्पेस आहेत काही ते 10,000 स्क्वेअर फूटच्या 20,000. आता 150 एकर जागा सोडून आम्ही काही अर्धा एकरमध्ये साधुग्राम, तुझं टेंट तिकडे लाव, तुझा टेंट तिकडे लाव, असं होणार नाही. ही प्रथा नाही, परंपरा नाही. त्याला काही थोडंसं धार्मिक कारणही त्याला वेगळं आहे तपोवनातलं. आणि म्हणून आम्ही म्हटलं की जी छोटी झाडं उगवलेली आहेत मध्ये ती आम्ही खालून काढतो, दुसरीकडे शिफ्ट करतो. समजा 1000-1200 जे रोपटे असतील, झाडं असतील, ती काढून दुसरीकडे लावली, त्यातली काही मेली जर समजा काही जगली नाहीत, समजा असं समजा आपण 50-60% त्याचं हे असेल जगण्याचं रेट असेल, आणि बाकीचे 4-5 झाडं मेली समजा. मी सांगितलं की बाबा 15,000 झाडं तुम्हाला मी आणून लावून देतो, त्याचं संवर्धन करतो, त्याला ड्रीप करतो. आणि झाडं अशी तशी आणत नाही, अशी खोड असलेली झाडं आहेत सगळी मोठी, 5-5 वर्षाची झाडं आहेत. आंध्रमध्ये ती मिळतात. मी नगरपालिकेचं निवडणूक झाल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी जळगावून विमान पकडलं, हैदराबादला गेलो. तिथून पुढे अजून 1 तास विमान असतं, तिथे गेलो. तिथून मग मी ती झाडं सिलेक्ट केली, लगेच आणायला सुरुवात केली. आज 8-9 हजार झाडांची लावून झालेली आहेत आणि सगळी 20 फूट उंचीची आहेत. तुम्ही बघा, ती सगळी दाखवली, तुम्ही दाखवली सगळी टी व्हीवर तुमच्या. ती 18-20 फूट उंचीची झाडं आहेत, ती आम्ही सगळी लावलेली 8,000. अजून आमचं 1-2 दिवसात ट्रक येत आहेत, आम्ही ती झाडं लावतो आहे. मी सांगितलं 20 नाही, मी 25,000 झाडं लावेल. आम्ही पण निसर्गप्रेमी आहोत, आम्ही वृक्षप्रेमी आहोत, आम्हाला काही झाडं तोडून का सगळं बघाच थोडीच करायचं आहे. पण काही मंडळी जी आहे त्यांना जाणीवपूर्वक हा विषय निगेटिव्ह करायचा आहे. कुंभमेळा आमच्यासाठी एवढा महत्त्वाचा उत्सव आहे, तो आम्ही करायचा नाही का? साधूंना सांगायचं का तुम्हाला जिकडे पडेल कुठेतरी थांबा, तिकडे जाऊन गावाच्या बाहेर, असं चालणार आहे का? कारण सगळ्या साधूंची व्यवस्था आम्ही त्या तपोवनला करतो. 150 एकरच्या वर जमीन आहे, त्याला एक धार्मिक काही त्याला वेगळं कारण आहे. आणि तुम्ही म्हणाल की बाबा ती रोपटी काढतो का 500 मरू, आम्ही 500च्या बदल्यामध्ये 25,000 झाडं लावतो आहे आणि एकही मरू देणार नाही, एकही मरू देणार नाही हे आम्ही सांगितलं आहे. खत पाणी त्याला ड्रीप देऊन आम्ही सगळ्यांना, आता तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल की बापरे 2 मध्ये झाडं अशी कशी काय झाली, कशी काय एवढी कशी काय मोठी आहेत. आम्ही एवढं करतो आहे ना. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला फक्त 500 झाडं का मारतात, 500 झाडं. अनेक लेफ्टिस्ट त्या ठिकाणी म्हणजे लेफ्टिस्टच मिळेल त्यांना. काय बोलले ते, कशासाठी करता तुम्ही हा खर्च 25,000 कोटी रुपये? साधूंना गांजा प्यायसाठी, साधूंना चरस प्यायसाठी, त्यांचे नशा करायसाठी? काय म्हणलं कुंभमेळ्याची गरज काय? मला वाटतं सिरियस आहे फार. तुम्ही आम्ही सहिष्णू आहोत म्हणून काही बोलायचं, काही त्या ठिकाणी वक्तव्य करायचं, इतर धर्मियांच्या बाबतीत करा बरं तुम्ही एवढ्या मोठ्या उत्सवाला. त्यांचे लोक तर करणारच नाही, पण आपले लोक करून दाखवा बरं, काय उत्तर मिळतं आपल्याला. म्हणून तुम्ही हा विषय नुसता राजकारणी करू नका, याला राजकीय स्वरूप देऊ नका. आपले सगळे नेते आले, मिठ्या मारतायत. आता 8 दिवसापूर्वी इलेक्शनच्या 5 दिवसाआधी आमचे आधीचे ठाकरे आले, ते मिठी मारून गेले. मी यांना सगळ्यांना आमंत्रण दिलं की आम्ही झाडं लावतो आहे 20,000, तुम्ही या, किती ट्रक आल्या, किती ट्रॉल्या आणल्या, आम्ही मोठे आणले भाडं खर्च करून 1300 किलो ते बघा. पण एकही जण वृक्षप्रेमी त्या ठिकाणचे झाड बघायला आजपर्यंत फिरला नाही. ते अजून तिथेच बसलेले आहेत. बरोबर नाही. तुम्ही आता लेफ्टिस्टची उपमा दिली की जे कोणी या सगळ्या प्रकल्पाला विरोध करणार आहे ना, त्या लेफ्टिस्ट मध्ये मग तुम्ही अजितदादांची राष्ट्रवादी आणि खर्च करून 1300 किलो ते बघा. पण एकही जण प्रेमी त्या ठिकाणचे झाड बघायला आजपर्यंत फिरला नाही. ते अजून तिथेच बसलेले आहेत. तुम्ही आता लेफ्टिस्टची उपमा दिली, जे कोणी या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यामध्ये हे 2 पक्ष सुद्धा आघाडीवर होते. नाही, हे सगळी राजकीय पोळी शेकड्याचं काम आहे. मी तुम्हाला सांगतो, इलेक्शन डोळ्यासमोर दिसत होतं म्हणून सगळे तिथे आले. पण जे लोक म्हणतायत की फक्त एका गांजा प्यायची सोय आहे का इथे, तुम्ही गांजा प्यायला साधूंना इथे आणताय का? 25,000 कोटी रुपये काय तुम्ही फक्त या साधूंसाठी खर्च करताय? हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. मी सगळ्यांना लेफ्टिस्ट म्हणणार नाही, माझं अजूनही ऐका. पण तुम्ही ज्या पद्धतीने चित्र उभं केलं की
की रद्दच करून टाका, काय गरज आहे कुंभाची? तुम्ही साधू संतांना फक्त इथे काय ते काय गांजे प्यायला आणतायत का एवढे पैसे खर्च करून झाडं तोडून? हे म्हणणं कुठपत योग्य आहे? नाही, बरोबर आहे, मी सगळ्यांना म्हणत नाही आहे. नाही म्हणजे थोडक्यात मला असं वाटतं गिरीशजी की असं झालंय, असं झालेलं आहे का की जी तपोवन जो साधुग्राम आहे, जिथं दरवर्षी कुंभमेळ्यामध्ये जिथं तंबू लागतात, हो तिथं मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेला जिथं तंबू लागले होते, हो. तिथं या मधल्या 10 वर्षामध्ये जी रोपं जी झाडं वाढली, रेंट्री उगवली, पावसामुळे उगवली, हो बरोबर आहे. पण मग आता ही जागा आपल्याला प्रत्येक कुंभमेळ्याला लागणार आहे, रिझर्वच आहे तर ती. तिथं मग अशी वाढू नयेत अशी व्यवस्था करण्यामध्ये मधल्या काळामध्ये दुर्लक्ष झालं, हलगर्जीपणा झाला. जर ते समजा वेळोवेळी काढत गेले असते, जेव्हा ती जर ही जागा वापरायचीच आहे, तर कदाचित आजचा प्रश्न निर्माणच झाला नसता. त्या मागचं कारण हे आहे की आम्ही त्याला हात लावत नाही, की त्या ठिकाणी मग परत झोपडपट्टी त्या ठिकाणी उभी राहील, परत लोक त्या ठिकाणी गेले टपरं टाकतील, राहायची व्यवस्था करतील. त्यामुळे आम्ही ते अतिशय सुरक्षित ठेवलं. तिथे 1 इंचसुद्धा आतापर्यंत आम्ही अतिक्रमण होऊ दिलं नाही. अन्यथा सगळ्या भागात तुम्ही बघा, झोपड्या असतात, लोक घरकोट राहतातच तिथे. ते एक त्यामागचं कारण आहे. हे का त्यामागचं कारण मी आपल्याला सांगतो. पण दुसरा कुठेही उद्देश नाही की 20 वर्षे झाडं, 25 ती जशी चिटकलेली होती तेवढी मोठी झाडं, वृक्ष, एकासुद्धा झाडाला हात लावणार नाही. आणि तुम्ही म्हणतात, आता परवा साहेबांनी त्या ठिकाणी दाखवलं, राज ठाकरेंच्या वेळेचा तो ठराव दाखवला, काय काय करतं म्हटलं